आणि यानंतर आता स्पेशल रिपोर्टला सुरुवात करूया। मराठा आरक्षणाच्या GR वरून संभ्रमाचं वातावरण कायम आहे। दोन्ही समाजाचे नेते आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत। सर्वात मोठा वाद मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात सुरू आहे। एकमेकांना इशारा देणं सुरूच आहे। ओबीसी नेत्यांनी GR नीट वाचावा असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। तिकडे हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी दाखला कसा मिळवायचा याची स्टेप बाय स्टेप पद्धत सांगत सरकारनं कार्यवाही सुरू केली। याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। दोन सप्टेंबरच्या GR नुसार हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी आणि त्या आधारे कुणबी दाखले मिळणं यावरून गेले काही दिवस संभ्रमाचं वातावरण कायम आहे। मनोज जरांगे मात्र काळजीचं कारण नाही हा विश्वास व्यक्त करतायत। न्यायालयात कुणी गेलं तरी आमचा GR हा हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारावर काढलेला आहे, त्यामुळे तो कोणाला चॅलेंज होऊ शकत नाही आणि माननीय न्यायदेवता ते ऐकून पण नाही घेऊ शकत। बाकीचे GR एकेका वेळेवर काढलेले आहेत आणि सगळे बोगस GR काढलेले आहेत, निथून पाठीमाग काढलेले। आमच्यात जर हेराफेरी होऊ शकते, बदल होऊ शकतो, तर यांचं 94चं आरक्षण उडू शकतं आणि हेही विखे साहेबांना आता लक्षात घेणं गरजेचं आहे। फडणवीस साहेबांनी सुद्धा GR मध्ये सरसकट उल्लेख नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज पुन्हा सांगितलं। ओबीसी नेत्यांनी GR नीट वाचावा असं आवाहनही त्यांनी केलं। ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही या वाक्याचा त्यांनी पुनरुच्चार केला। ज्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय GR काढल्यास सांगतो त्यावेळेस त्यांचं समाधानही होत आहे। आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादे काम करायचं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही। सामाजिक दृष्टीनं मी एवढं नक्की सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही। जेवढे जरांगे ठाम आहेत तेवढेच फडणवीसही कॉन्फिडंट आहे। तेवढाच ठाम विश्वास छगन भुजबळांना सुद्धा आहे। GR ओबीसींसाठी अडचणीचं आहे हे ते पुन्हा सांगतायत। मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदर करतो, त्यांचा हेतू चांगला असेल, त्यांचा अभ्यासही जास्त आहे, परंतु ज्या पद्धतीनं त्याचं ड्राफ्टिंग वगैरे झालेलं आहे याचं आज अनेक आम्ही माहितगार जे त्यातले विधिज्ञ आहेत, कला वकील आहेत, त्यांना विचारतो त्यावेळेला त्यांचं हेच म्हणणं आहे की ते फार अडचणीचं होणार आहे। भाजपमध्ये गेली अनेक दशकं ओबीसी चेहरा असलेले आणि सध्या शरद पवारांचे आमदार असलेले एकनाथ खडसे यांनी हैदराबाद गॅझेटबद्दल संभ्रम आहे अशी प्रतिक्रिया दिली। तर काँग्रेसमधील ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनीही हैदराबाद गॅझेटमुळे काय गोंधळ होऊ शकतो हे सांगितलं। सरसकट याचा अर्थ असा आहे की साराचा सारा मराठा समाज जर त्याच्यामध्ये घातला तर 3,500 जाती ह्या ओबीसी मधल्या आहे, संख्याही त्याच्यापेक्षा मोठी आहे आणि मग ओबीसीमध्ये साधारण 3-4 कोटी मराठा समाज जर त्याच्यामध्ये समाविष्ट झाला तर ओबीसींवर अन्याय झाल्यासारखाच वाटेल। म्हणजे एकाने खून केला त्याला फाशी आणि दुसऱ्याला खून केला की त्याला सोडून द्यायचं, असं कुठे होतं का? कायदे सर्वांसाठी आहे। गॅजेटेर लागू झाला असेल तर सर्वांसाठी लागू करावं लागेल। मग आता ते येईल पुढे, आज आम्ही त्यावर बोलणं आम्ही टाळतो, कारण आम्हाला वाद वाढवायचा नाही आहे। नवा पुन्हा आमच्यावर आरोप होईल की बघा बंजाऱ्यांना उचकवलं, बंजारांना विरोधकांनी, आणि त्यांना रस्त्यावर उतरवलं आणि राज्य अस्थिर केलं। पापाची वाटेकरी कशाला हो त्यांच्या, तेच पाप करत आहेत, आम्हाला त्यांचा वाटेकरी व्हायचं नाही म्हणून थांबलो। दुसरीकडे हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारनं कार्यपद्धती जाहीर केली। त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र कसं मिळवायचं ते पाहूया। गाव पातळीवर समिती गठीत करण्यात येणार। ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी सदस्य असतील। अर्जदारानं कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या प्रमाणपत्रांसाठी अर्ज करायचा। अर्जदार हा मराठा समाजातील भूधारक, भूमिहीन, शेतमजूर किंवा बटाईने शेती करत असलेल्या जमिनीचा मालकी असल्याचा पुरावा सादर करेल। पुरावा नसल्यास 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी त्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत असल्याचं प्रतिज्ञापत्र सादर करेल। तालुका समिती गाव पातळीवरील समितीकडे छाननीसाठी देईल। गाव समिती चौकशी करून अहवाल तालुकास्तरीय समितीकडे सादर करेल। या छाननीच्या अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं आहे। कुठले कागदपत्र ह्याच्यामध्ये लिस्ट संबंधितांना दिलेली आहे ऑलरेडी, त्यामध्ये कुठल्या कुठल्या
नोंदी ज्या आहेत जातीच्या संदर्भामध्ये त्या जुन्या कागदपत्रामध्ये तपासणे आणि एखाद्या व्यक्तीच्या नावाने नोंद आढळली तर त्यांची आणि हे जी अर्ज मागणी करणारी आहे यांची वंशावळ जुळतेकाने पाहणे, याच्या संदर्भातला ग्रामस्तरावरचा जो काही एक चौकशी अहवाल आहे तो त्या समितीला करायचा आहे आणि ती समिती अहवाल देईल आणि त्या अहवालाच्या आधारे मग सक्षम प्राधिकरणाने प्रमाणपत्र द्यायचं की नाही याच्याबद्दल निर्णय घ्यायचा. त्यातच आज संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांची भूमिका ऐकून मनोज जरांगे यांच्या समर्थकांना थोडा धक्काच बसला असेल, कारण सगळ्यांना आरक्षण दिलं तर आरक्षणाचं औचित्य संपून जाईल हे न्यायमूर्ती PB सावंत यांचे वाक्य प्रवीण गायकवाडांनी सांगितलं. आपला कोणाच्या भूमिकेला विरोध नाही असं सांगायलाही ते विसरले नाही. मराठा समाजाचं EWSचं आरक्षण महाराष्ट्र सरकारने थांबवलेलं आहे आणि हा एक मराठा समाजावर मोठा अन्याय झालेला आहे. ज्या वेळेस ACBC हे हायकोर्टात स्क्रॅच होणारच आहे, कारण त्याला कुठलाही घटनात्मक आधार नाहीये, कायदेशीर आधार नाहीये, ते रद्द होईल त्यावेळेस परत EWS कडे जायला लागेल. पण हे 2-3 वर्ष मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर आणि तरुणांवर महाराष्ट्र सरकारने केलेला अन्याय. प्रवीण गायकवाड यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काढताना मराठा आंदोलकांमध्येही काहीसा संभ्रमाचं वातावरण आहे. दुसरीकडे GR विरोधात 2 जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. एक याचिका शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीनं तर दुसरी याचिका व्यवसायानं वकील असलेले विनीत धोत्रे यांनी केली आहे. 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. यावरूनही विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. तर GRला आव्हान दिलं असलं तरी धोका नाही असा विश्वास मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आहे. हैदराबाद गॅझेटच्या आधारे ST आरक्षण मिळावं या मागणीसाठी बंजारा लमाण समाजाचं आंदोलन सुरूच आहे. मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. ज्या महाराष्ट्रामध्ये गुणागोविंदाने, प्रेमाने, आदराने, विश्वासाने आपण सगळेच राहिलेलो होते का, पण ह्या काही लोकांच्या काही स्टेटमेंट्स असतील किंवा सगळ्यांची चर्चा न, मी अनेक वेळा विनंती केलेली आहे महाराष्ट्राच्या सरकारला की तुम्ही ऑल पार्टी मीटिंग बोलवा, सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घ्या, आमची बोलायची मदत करायची तयारी आहे. तर महाराष्ट्र सरकारने ही कटुता वाढवू नये. पण प्रत्येक गोष्टीला हे दुर्दैव आहे की सगळ्यांना आंदोलन, कोर्ट कचेऱ्या केल्याशिवाय या सरकारमध्ये न्यायच मिळत नाही. कोर्टात कोणाला जायचं, सगळ्यांना जायचा अधिकार आहे. कोर्टात जाऊ नका असं कोणी कोणाला सांगू शकत नाही. पण मराठा आरक्षणाचा जो GR काढलेला आहे तो मराठा आरक्षणाचा GR काढण्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून मी त्याच्यामध्ये सहभागी आहे. एकन एक शब्द, एकन एक वाक्य हे कायद्याच्या चौकटीत बसणारं आहे. कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेतली जाते. कोणती पडताळणी करावी यासाठी प्रशिक्षण दिलं जात आहे. पुरावे तपासण्यासाठी गाव पातळीवर, तहसील पातळीवर समित्या गठीत होत आहेत. जरांगे पाटलांच्या मागणीनुसार एकीकडे ही लगबग सुरू आहे तर दुसरीकडे त्या दाखल्याचं काय करणार हा प्रश्न विचारला जातोय. तिसरीकडे ओबीसींनी GR विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे तर चौथीकडे नेहमीचंच राजकारण सुरू आहे. थोडक्यात काय तर हा संभ्रम दूर व्हायला आणखी काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.